भारतामध्ये ऑनलाईन बँकिंग सुरू झाल्यापासून किंवा त्याचं प्रमाण वाढल्यापासून डिजिटल फसवणुकीच्या घटना सुद्धा सातत्यानं घडताना दिसतात। त्यामध्ये दिवसागणिक वाढच होते। अशी फसवणूक होऊ नये यासाठी खबरदारी बाळगण्याच्या सूचना बँकांकडून सातत्यानं केल्या जातात। पण फसवणूक करणारे वेगवेगळ्या क्लुप्त्या किंवा वेगवेगळ्या आयडिया शोधून काढतात आणि त्यातच आलेली नवीन आयडिया फसवणुकीची ती म्हणजे मनी म्यूल रॅकेटची। हा फसवणुकीचा एक नवा प्रकार आता समोर आलाय। फसवणुकीच्या नव्या प्रकारात आतापर्यंत तब्बल 11 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालंय आणि फसवणुकीचे धागेदोरे महाराष्ट्रातले असले तरी सुद्धा फसवणूक झालेले लोक हे परराज्यातले आहेत, म्हणजे दुसऱ्या राज्यातले आहेत आणि त्यामुळेच या घटनेचं गांभीर्य समोर येतंय किंवा ते अधोरेखित होत आहे। डिजिटल फसवणुकीचा हा नवा प्रकार धक्कादायक आणि तितकाच धोकादायक सुद्धा आहे। त्या बाबतीत सर्वांनीच सजग राहण्याची गरज सध्या व्यक्त होते। तर ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या घटनांमध्ये हे मनी म्यूल म्हणजे नेमकं काय असा प्रश्न आता तुम्हाला निश्चितपणे पडला असेल। लोकांना भीती दाखवायची, त्यांच्याकडनं पैसे उकळायचे आणि तो सगळा पैसा गरिबांच्या नावाने असलेल्या खात्यामध्ये वळवायचा, असं हे रॅकेट आहे। सध्या राज्यामध्ये 3 ठिकाणी या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय, पण त्यातील फसवणुकीचा आकडा हा 11 कोटी रुपयांच्या घरातला आहे। देशभरात 11 कोटींचा सायबर डल्ला, फसवणुकीचा नवा ट्रॅप मनी म्यूल रॅकेट, 9 राज्यातील फसवणुकीचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत। धाराशिवमधील IDBI बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांमधल्या 2 खातेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला। याचं कारण असं की IDBI बँक धाराशिवच्या शाखेत 10,65,60,000 तर SBIच्या 36,92,831 अशा एकूण 11 कोटी 2,52,000 डल्ला मारण्यात आलाय। 9 राज्यातील 18 नागरिकांची फसवणूक करून या 2 खात्यांमध्ये तब्बल 11 कोटी रुपये वळवण्यात आले। महाराष्ट्र सायबरच्या पोर्टलवर हे खाती संशयित म्हणून आढळल्यानंतर धाराशिव सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केले। त्यात अशा प्रकारच्या गुन्हेगारांपासून वाचायचं असेल तर तुमचे अकाउंट डिटेल्स कुणालाही देऊ नका आणि तुमची महत्त्वाची कागदपत्रही शेअर करू नका। सावध रहा, सुरक्षित रहा। जळगावहून चंद्रशेखर देवे आणि अमरावतीहून प्रणय निर्बाणसह आप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव। तर फसवणुकीचा नवा प्रकार नेमका कसा आहे ते आपण आत्ताच बघितलं। याचं पहिलं प्रकरण समोर आलं धाराशिवमध्ये। मुख्य म्हणजे त्यात IDBI आणि स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या प्रसिद्ध बँकांमधील खात्यांचाही समावेश होता। IDBIच्या खात्यामधनं देशभरातील 15 नागरिकांची 10,65,00,000पेक्षा अधिक रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली, तर स्टेट बँकेच्या खात्यातनं 3 नागरिकांची 36,92,000 रुपयांची फसवणूक झाल्याचं तपासातनं निष्पन्न झालंय। या 2 खात्यांमधनं एकूण 18 नागरिकांची मिळून 11 कोटी 2 लाखांपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय आहे। वास्तवात ही खाती महाराष्ट्र सायबर पोर्टलवरती संशयित म्हणून आढळली। त्यानंतर धाराशिव सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे। धाराशिव जिल्ह्यातील 2 अकाउंट्स आम्हाला असे मिळालेले आहेत की ज्याच्यामध्ये प्रत्येकी 36,92,000 आणि 10,52,000 या पद्धतीने रक्कम वर्ग करण्यात आली होती। तर सदर अकाउंट्सच्या विरोधात आम्ही आमच्या सायबर पोलीस स्टेशन येथे 2 वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्या संशयित अकाउंट्सच्या आम्ही पुढे तपास करत आहोत आणि त्यातून इतर गुन्हेगार देखील आम्ही निष्पन्न करत आहोत। आणि या प्रकरणामध्ये एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे किंवा इंटरेस्टिंग गोष्ट आहे। या सगळ्या प्रकरणी बँकेची खाती ही धाराशिवमधली आहेत, म्हणजे आपल्या राज्यातली आहेत, तरी सुद्धा फसवणूक ही देशभरातल्या वेगवेगळ्या 9 राज्यातल्या लोकांची झालेली आहे। सायबर पोलिसांकडे त्यांनी फसवणुकीची तक्रार केली। या प्रकरणातील तक्रारदार हे तामिळनाडू, बिहार, महाराष्ट्र, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, राजस्थान, कर्नाटक आणि तेलंगणा या एकूण 9 राज्यांमधले आहेत। गरिबांच्या नावानं बँकेचं खातं उघडायचं, गरीब आणि मजूर वर्गातल्या नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देतो असं आमिष दाखवायचं आणि त्यांच्या नावे बँकेचं खातं ओपन करायचं। त्यानंतर फसवणूक केलेला पैसा या खात्यात वळवायचा, ही अशी फसवणुकीची मोडस ऑपरेंडी होती किंवा पद्धत होती। या प्रकरणाच्या तपासासाठी अमरावती पोलीस थेट गोव्यात पोहोचले आणि गोव्यातनं त्यांनी 12 आरोपींना अटक केली आहे। अधिकचा तपास केला, त्यामध्ये गोवा येथे आपल्याला याचा ट्रेस मिळाला की तिथून हे सर्व ऑपरेट होत आहे। आपल्या टीमने सायबरचे जे PI आहेत आणि तसेच आमचे बाकीचे अधिकारी आहेत यांनी जाऊन गोवा येथे
एक चांगला ट्रॅप लावून आपण रेड हँडेड तिथे 11 आरोपींना पकडलेलं आहे की जे तिथून कॉल सेंटर चालवत होते. त्यांच्याकडे आपल्याला जवळपास 200 सिम कार्ड देखील मिळाले आणि 70च्या आसपास बँक अकाउंट्स मिळालेले आहेत. 9 लॅपटॉप्स आहेत आणि 3 टॅबलेट्स आहेत जे त्याच्यावरून ऑनलाईन गेमिंग चालवत होते. आणि मनी म्युलचं हे रॅकेट जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा समोर आलंय. ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट, पार्ट टाइम जॉब ऑफर आणि डिजिटल अरेस्ट सारख्या विविध सायबर गुन्ह्यांच्या माध्यमातून देशभरातल्या नागरिकांची फसवणूक झाली आहे. त्यामध्ये सापडलेली रक्कम एका बँक खात्यात वळती करण्यात आली. या प्रकरणात 408 खात्यांचा वापर करण्यात आल्याचं समोर आलंय. 23 गुन्ह्यातून त्याने करोडो रुपयांचं फ्रॉड केलेला आहे आणि त्याची रक्कम त्याने त्या वेगवेगळ्या अकाउंटमध्ये स्वीकारलेली आहे. म्हणून आम्ही सुमोठो स्वतः फिर्यादी झालेलो आहोत आणि याच्यामध्ये लोकांच्या फिर्यादीची आम्हाला गरज नव्हती. जे आमच्या लक्षात आलं की एखादा व्यक्ती म्हणजे एक एरियामध्ये राहतोय आणि तो या प्रकारे फ्रॉड करतोय, तर अशा व्यक्तीला आपण पायबंद घातला पाहिजे. पायबंद असंच घालता येईल की ज्या वेळेस त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. म्हणून आम्ही हा गुन्हा दाखल केलेला, ज्याच्यात म्हणजे जी अमाऊंट जी दिसते की वेगवेगळ्या अकाउंटमध्ये त्याने स्वीकारलेली, ती जवळपास 1 कोटी रुपयापेक्षा जास्त अमाऊंट आहे.